छोटा भीम मैदानामध्ये दाखल आपण पाहतोय आणि मैदानामध्ये जाऊया। मैदानामध्ये घमासान आपण पाहतोय आता प्रिन्सेस शकीला आणि साई स्पोर्ट्स नक्कीच पाहिलं तर संकेत मिळत आहे आणि ग्राउंडच्या आतमध्ये जेल सोडलाय, मात्र जेल बाहेर पकडण्यासाठी जिबार फायबर नेटवर्क यांच्या माध्यमातून टी शर्ट आणि देसाई प्रोडक्ट्स यांच्या मार्फत 100 रुपयाचा पारितोषिक आहे। साईराज देसाई स्वतः मालक आहेत। आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय मोहसिन आणि अक्षय, आणि गोलंदाजीला सज्ज होतोय तो राहुल आगरे। पहिला चेंडू टाकतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे एंडकडून गोलंदाजीला सज्ज होतोय। पहिला चेंडू सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू। आपण पाहिलं तर या पूर्ण मॅच मध्ये मोहसिनचा बल्ला थोडा थांबलाय, मात्र क्षमता एक स्टार खेळाडू आहे। रत्नागिरी पट्टा आपण पाहिला तर गाजवलेला असा खेळाडू, स्टार खेळाडू, कधीही कमबॅक करू शकतो। गोलंदाजीला सज्ज होतोय पुन्हा एकदा राहुल आगरे। आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, रनआउटचा खतरा आहे का, मात्र सिंगल धाव चोरतोय। सिंगल धावेने पहिली धाव फलकावर लागलेली आहे। साई स्पोर्ट्स आणि प्रिन्सेस शकीला। साई स्पोर्ट्स संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि गोलंदाजीला सज्ज होतोय तो आगरे। पुन्हा एकदा चांगला चेंडू, काय गोलंदाजी करतोय शेखर आगरे। नक्कीच खुश असणार आहे, कारण शेखर आगरेच्या तालमीत हा तयार झालेला खेळाडू आहे। राहुल आगरे पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय। आता मात्र चांगला चेंडू तटवतोय, पुन्हा एकदा सिंगल धाव मिळते। एक रक्षक पवित्रा घेत आहे, तर पॉवर प्लेचं षटक आहे। राहुल मात्र चांगली गोलंदाजी करतोय। आता मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू खेळतोय, मात्र धाव मिळत नाहीये। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी करतो राहुल। आता मात्र पुन्हा एकदा सिंगल फटका मारतो। त्याला माहिती आहे मोहसिनला की एक स्टार खेळाडू आहे, सिंगल डबल धाव घेणं गरजेचं आहे आणि स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे। यातून पहिल्या षटकांचा इथे खेळ संपलेला आहे, धावा झाल्यात त्या फक्त 3 धावा। काय गोलंदाजी केले, जबरदस्त गोलंदाजी, धावा झाल्यात त्या 3। डीसीएलचा आपण फॉर्मॅट पाहिला तर नवीन नवीन गोलंदाज नक्कीच नावावर उपस्थित येत आहेत। सनी स्वप्नील गुहागरकर हा नवीन गोलंदाज
गोलंदाजीला सज्ज होत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांकडून गोलंदाजीला सज्ज होतोय तो स्वप्नील स्ट्राईकला तो फलंदाज मोहसिन आता मात्र चांगला फटका मारतोय पॉइंट चेसीने जातोय सावकार 4 धावांसाठी पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकाला वसूल केलाय तो मोहसिन याने आता मात्र सबैरी चेंडू आहे आपण तर धाबेची भर पडते हुशार खेळाडू मोहसिन आहे त्याला माहिती आहे की हा सबैरी चेंडू आहे स्वतःहून बाजूला झाला आणि पंचांना त्रास झाला आणि सबैरी चेंडू घोषित करतायत पुण्यात स्वप्नील गोलंदाजी आता मात्र जोरदार प्रहार होतोय जातोय वा भाई वा गुरु टोको 6 धावा पाहिलं तर सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात आपण पाहतोय मी मगाशीच म्हटलं होतं की मोहसिन एक स्टार खेळाडू आहे एक नावाद्याला खेळाडू आहे थोडंसं कमबॅक करताना आपण पाहतोय चांगली फटकेबाजी मात्र संघासाठी करताना दिसतोय हेच महत्वाचं आहे पुण्यात स्वप्नील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांकडून गोलंदाजीला सज्ज होतोय स्वप्नील आता मात्र अक्षय निवाते बॅटवर चेंडू नक्कीच चांगला आहे मात्र सिंगल धाव मिळते उमे पालकर चेंडू खाली येतोय थोडा तेवढा चांगला होतोय धाव मात्र एकच मिळते आपण पाहिलं 3 दिवस स्कोर सांगण्याचं आपल्याला काम करतात टुफेल भाई ते सुद्धा इथे आता जोडले जात आहेत पर्यंत स्वप्नील गोलंदाजीला सज्ज होतोय स्ट्राईकला आता मात्र अक्षय अक्षय बघूया सुंदर फटका मारलाय मात्र झेल खाली क्षेत्रक्षय जातोय आणि गडी बाद होतोय पहिला झटका पहिला मासा गळाला बसतोय
वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन येतोय तो बंड्या. बंड्या शिर्के गोलंदाजीला सज्ज होतो. एक स्टार खेळाडू, थोडीशी तब्येत बरी नसताना सुद्धा मैदानात आपण खेळताना पाहतोय त्याला. बंड्याला पहिला चेंडू, सुंदर चेंडू, बॅटची कट होती मात्र तेवढीच चांगली फिल्डिंग झाली सुमेशच्या माध्यमातून. धावा मिळत नाहीत. तिसरं षटक आहे, थोडेसे हात फैलावे लागतील. आता म्हणतात चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय. शोएब सारखा खेळाडू माघारी परतोय. जबरदस्त गोलंदाजी या माध्यमातून होते बंड्याच्या. मधला इमाद 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 थोडा नाराज दिसतोय. नक्कीच त्याला जर मिठी मारा जाऊन. मोहसिन भाईचा सुपुत्र आहे. नक्कीच इमाद भाई थोडा नाराज दिसतोय. बडा भीम छोटा भीम याला मिळतोय. आता मात्र चांगला चेंडू, निश्चित फिल्डिंग होते. सिंगल धाव घेण्यात यश येत आहे. आणि बघा रनआउटचा खतरा आहे. रनआउटचा खतरा होता. थ्रो चांगला होता मात्र बंड्याच्या हातात चेंडू आला नाही. आपण पाहिलं तर ही मजा, ही एन्जॉयमेंट आपण DCL लाच पाहतो. चांगली टुर्नामेंट. खास आकर्षण पण पाहिलं तर छोटा भीम, मोठा भीम असे बघतोय. छोटे भीम हे सगळे आहेत ते जबरदस्त काय नसताना आपण पाहतोय. मोठ्या भीमला हरवतायत. यालाच म्हणतात टुर्नामेंट, याला म्हणतात सक्सेस DCL. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. बंड्या गोलंदाजीला सज्ज, चांगली गोलंदाजी बंड्याच्या मार्फत होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे एंड कडून पंचांच्या डाव्यातून गोलंदाजीला सज्ज होतोय तो बंड्या. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, ये बी खाली वो बी खाली. आता मात्र दडपण वाढणार ते फलंदाजावर, कारण का बॅटवर चेंडू येत नाही. फलंदाजी करावी लागेल. जवळपास आपण पाहिलं तर 94 धावा सुद्धा या मैदानात झाल्या. त्यांनी 49 धावा सुद्धा चेस झालेल्या नाहीत. असं ऐतिहासिक आपलं मैदान आहे. मात्र 60-70 धावा करावी लागतील. आता मात्र चांगला फटका आहे, सुंदर फटका आहे. मात्र थोडीशी गचाळ फिल्डिंग अमय पालकर. मिळत आहेत. आज आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा 23 3 षटकांचा
आपण पाहिलं तर जीवन नेटवर्कचे आपले आसिफ भाई आहेत. नक्कीच आसिफ भाई सुद्धा बघताय त्यांच्यामधली कोण टीम आपल्यासोबत भिडणार आहे. नक्की चेहऱ्यावर हास्य आहे. बघूया कुठली टीम त्यांना सोपी पडणार आहे, मात्र कुठली टीम सोपी नसणार आहे. कारण आपण पाहिलं जीबर फायबर नेटवर्क अशी टीम आहे की वाटलं होतं की नक्कीच थोडीशी कमी वाटली होती, मात्र जो त्यांनी भरारी घेतले जबरदस्त भरारी. आसिफ भाई वेल प्लेड, सगळ्यांनी चांगली गोलंदाजी फलंदाजी केली, थोडी फिल्डिंग सुद्धा चांगली नाही. अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे तो जीबर फायबर नेटवर्क. गोलंदाजीला आता सज्ज होत आहेत पुन्हा एकदा स्वप्नील. आता मात्र अक्षय निवाते कव्हरच्या दिशेने फटका मारतोय, मात्र शेंडेकोली क्षेत्र येतो. रनआउटचा खतरा आहे, मात्र थोडीशी मिसफिल्ड नक्कीच होता. रनआउटचा खतरा नक्कीच होता. तर डायरेक्ट थ्रो केला असता तर रनआउट झाला असता, मात्र इथे 2 धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा स्वप्नील गोलंदाजीला सज्ज होतोय. आता मात्र अक्षय फटका मारतोय, जबरदस्त फटका. 6 धावांसाठी हेलिकॉप्टर शॉट आपण पाहतो त्याच आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर बच्ची कंपनी सुद्धा ऑन फायर होत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका अलाउन द कार्पेट फटका मारतोय, मात्र सिंकाला धाव मिळते. आम्ही पालकर चांगली फिल्डिंग करतोय. आपण या डीसेल मध्ये पाहिलं तर कादर मेमन एक स्टार खेळाडू, जुना जाणता खेळाडू, या मॅच मध्ये मात्र फायर होताना आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करतो, त्याचा सुद्धा वाटा खूप मोठा आहे या मॅच पर्यंत पोहोचवण्याचा. कादरचा थोडंसं फिल्डिंग मध्ये परिवर्तन करतोय तो आम्ही. आकाश सकपाळ यांचं सुद्धा इथं आगमन झालंय. नक्कीच आपली टीम थोडीशी बाहेर पडली, मात्र क्रिकेट चाहते आहेत, क्रिकेट रसिक आहेत आणि प्रत्येक वेळी येत असतात. आकाश यात सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा स्वप्नील उद्धव बाळासाहेब एंड करून गोलंदाजीला सज्ज होतोय. आता मात्र चांगला चेंडू, सुंदर चेंडू आहे आणि पुन्हा एकदा झटका बसतोय. कादार मेमन करतोय. आता तर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतो. धावा झाल्यात त्या 32-32. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय तो साई. मात्र अजूनही अक्षय निवाते सारखा खेळाडू मैदानामध्ये, आणि आता साई आलाय हा सुद्धा खेळाडू स्टार खेळाडू आहे, चांगला खेळाडू आहे. त्याच्या मध्ये सुद्धा क्षमता आहे फलंदाजी करण्यामध्ये. गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा स्वप्नील. आता मात्र कव्हरच्या दिशेने फटका मारतोय. धावा बघूया किती मिळत आहेत, मात्र फिल्डिंग खूप चांगली होते, सुंदर फिल्डिंग होते. 2 धावा मिळतात. रनआउटचा खतरा आहे, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट होते. चांगली नक्कीच 2 धावा निश्चित अडवल्यात संघासाठी. धावा झाल्या त्या 34-34. 4थं षटक चालू आहे. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा 7 चेंडूवर 2 ते 3 प्रहार मोठे व्हावे लागतील.
34. आता पुन्हा एकदा चांगला फटका. अमेय चेंडू खाली येतोय, सिंगल धाव निश्चित मिळते, तेवढाच चांगला थ्रो आहे. धाव मात्र एकच मिळते. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावा दिल्या त्या 35. आणि आपण पहिल्या चेंडूवर पाहिला 4 धावा. नक्कीच पहिल्या चेंडूवर आपण चौकार वसूल केला. आपण जर पाहिलं तर हा छोटा भीम आहे, ते सिद्धी वेशभूषा याचे मालक आहेत मनोज कदम यांच्या माध्यमातून आपण हे पाहतोय. त्यांनी सुद्धा मोठं सहकार्य आपल्यासाठी केलं आणि बँजो पार्टी आहे त्यांची सुद्धा ते थोड्याच वेळात ते मनोज कदम यांचं सुद्धा आगमन होणार आहे. सिद्धी वेशभूषा यांच्या मार्फत आपण हा छोटा भीम आणि आकर्षण त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि थोड्याच वेळात बँजो पार्टी सुद्धा येईल. फेअर डिलिव्हरी आहे याची नोंद घ्यायची आहे. पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर डॉट चेंडू गेलाय. थोडंसं अपील केलं होतं मात्र दिस इज अ फेअर डिलिव्हरी.
खेम ट्रेडरचे मालक मैजी देवळकर यांना विनंती पुन्हा एकदा करतो की त्यांनी वरती स्थानापन्न व्हायचं आहे. खेम ट्रेडरचे मालक मैजी देवळकर. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मात्र झेल होणार नाही आहे. मात्र अक्षय स्वतःकडे स्ट्राईक नक्कीच ठेवणार आणि इथे मात्र सिंगल धाव मिळते. धावा झाल्या ते 40. आपण पाहिलं तर याच मैदानामध्ये 39 धावा झालेल्या नाही आहेत. थोडस लो स्कोरिंग आपण स्कोर पाहतोय. पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी सज्ज होता. आता मात्र कव्हरचीने पुन्हा एकदा फटका मारतोय. बघूया वन बाउन्स जातोय की फिल्डिंग होते, मात्र फिल्डिंग चांगली सुंदर फिल्डिंग होते अक्षय पवारच्या माध्यमातून. चांगला थ्रो सुद्धा इथे होतोय. नक्कीच टाळ्याच्या गजरात स्वागत नक्कीच होणार, कारण का संघासाठी 3 धावा तो वाचवतोय आणि थ्रो सुद्धा चांगला. धावा झाल्या ते 42. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवर एक मोठा प्रहार होणं गरजेचं आहे आणि ती क्षमता आहे अक्षयमध्ये. मात्र रुपेश चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र बघूया पुन्हा एकदा बॅटवर चेंडू आला नाही, मात्र झेल खाली जातोय आणि झेल सोडतो. प्रयत्न मात्र खूप चांगला होता, प्रयत्न नक्कीच चांगला केला, मात्र 2 धावा निश्चित या दरम्यान मिळणार आहेत. आपण पाहिलं कालच्या दिवसात 2 कॅच पकडले होते मैदानाच्या बाहेर आणि जिबार फायबर नेटवर्कचे 2 टी-शर्ट मिळाले होते आणि साई देसाई प्रोडक्ट्स यांच्या मार्फत 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं. मात्र आजच्या दिवसात आपण पाहिलेलं नाही आहे. क्रिकेट रसिक यांना सुवर्ण संधी नक्कीच आहे. झेल पकडला तरी एक टी-शर्ट आणि देसाई प्रोडक्ट यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश पुन्हा गोलंदाजी करतो रुपेश. आता मात्र जोरदार प्रहार होतोय. क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिला आणि जातोय सीमा रेषा बाहेर षटकार. वा बाई वा, गुरु ठोको आणि 5 षटकांचे देखील
मर्यादित 5 षटकांमध्ये 51 धावा बनवाव्या लागतील. नक्कीच क्वालिफायर 2 ची महत्वाची लढत आपण पाहतोय. साई स्पोर्ट्स वर्सेस प्रिन्सेस शकीला या दोन संघांमध्ये पहिल्या इनिंगचा जर आपण समाचार घेतला तर प्रिन्सेस शकीला या संघाने 50 धावसंख्येपर्यंत मजल गाठली. 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. दोन सलामीचे वीर आपण मैदानामध्ये पाहतोय. साई स्पोर्ट्स संघाकडून एका बाजूला असेल अमय्य पालकर, तर स्ट्रायकर एंड नॉन स्ट्रायकर एंडचा जर विचार केला तर प्रसाद. अमय्य आणि प्रसाद यांची ओपनिंग जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जोसेफ बाबा. नक्कीच यांच्यावरती जबाबदारी असेल. महत्त्वाची लढत आपण पाहतोय. क्वालिफायर 2 हा जो संघ सामना जिंकेल तो सरळ फायनलमध्ये दाखल. पहिला चेंडू, हो हो, इथे कायसं कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला भेटतंय. मोहसिनजी बुरुणकर यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक विकेट येऊ शकली असती. अमय्य पालकर याची मोठी विकेट होती. काय सुरुवात आपण पाहतोय जोसेफ बाबा यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिलं षटक आहे, आक्रमक रूप धारण करतो. पहिल्या षटकापासून सुरुवात तरी चांगली झाली ते बाबा यांच्या माध्यमातून अमय्याच्या विरोधात. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली जाते, मात्र इथे अंपायर अपील फेटाळून देत आहेत. लेग बायच्या रूपाने ते खातं ओपन होतंय साई स्पोर्ट्स या संघाचं एका धावेने. पहिले चेंडू इंटेंट जर बघितला तर अमय्य पालकरचा आक्रमक आपल्याला पाहायला भेटलाय. पहिले 2 चेंडू फेस केले. पहिल्या 2 चेंडूवरती आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न होता. तर नक्कीच साई स्पोर्ट्स संघाचे संघमालक आदरणीय भाईजी पवार यांना विनंती असेल, आपण कृपया स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. भाई पवार, आपल्याला विनंती असेल. आपण सामना पाहतोय साई स्पोर्ट्स वर्सेस प्रिन्सेस शकीला या दोन संघांमध्ये. क्वालिफायर 2 ची ही मोठी लढत, महत्त्वाचा सामना. जोसेफ बाबा सामना करेल प्रसाद. यावेळी स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न केला जातो. इथे 1 रन धावून काढलाय. एका धावेने समाधान मानावं लागेल. पॉईंटच्या रिजनमध्ये तिकडे फिल्डर तैनात होता. नक्कीच 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय साई स्पोर्ट्स. क्वालिफायर 1 मध्ये पराभव पत्करावा लागला होता जीवर फायबर या संघाच्या विरोधात. जीवर फायबर नक्कीच आतापर्यंत या स्पर्धेचा पहिला फायनलिस्ट, दुसरा फायनलिस्ट. ही इनिंग झाल्यानंतर आपल्याला लगेचच कळेलच. अमय्य पालकर कॅप्टनच्या नॉकची अपेक्षा असेल या सामन्यामध्ये. यावेळी फटका साजलाय, कनेक्शन प्रॉपर आहे, चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषे बाहेर. अमय्य पालकरच्या बॅटमध्ये ब्रँडेड षटकार. दापोली प्रीमियर लीगचा जर विचार केला, त्या दापोली प्रीमियर लीगमध्ये मालिकावीर ठरला होता अमय्य पालकर. नक्कीच याच्यावरती मोठी जबाबदारी असेल. रनचेस 51 धावांचं चेस करावा लागेल. मोठी मॅच आहे. फायनलचं तिकीट दावला लागलंय. नक्कीच नक्कीच आपण ही स्पर्धा पाहतोय. दापोली चॅम्पियन्स लीग पर्व दुसरे. या स्पर्धेचं भव्य दिव्य असं यशस्वीरित्या आयोजन केलं गेलं. तसेच पुढच्या वर्षीसाठी म्हणजेच पर्व तिसऱ्यासाठी ही स्पर्धा 8 संघांमध्ये खेळवली जाईल आणि ते 8ही संघ ऑलरेडी बुक झालेत. हे कुठेतरी या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आहे. दापोली चॅम्पियन्स लीग, दापोलीची मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच जर विचार केला या स्पर्धेच्या यशाचा तर इथेच आपण कुठेतरी समजून गेलं पाहिजे की जे पुढच्या पर्वाचे जे 8 संघ आहेत ते आत्तापासूनच बुक झालेत. सामान्य लोकांची स्पर्धा दापोली चॅम्पियन्स लीग. एका षटकाच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या आकड्यावरती.
सन्मान्य सर्व महोदय असतील त्यांचा इथे सत्कार केला जाणार आहे. मी सर्वांना विनंती करेन की आपण लवकरात लवकर स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आम्हाला या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण योगदान करणारे सर्व आमचे आदरणीय वरिष्ठ ज्येष्ठ सहकारी सर्वांना आपल्याला विनंती करतो आपण स्टेजवरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. हा सामना झाल्यानंतर लगेचच ग्रँड फिनालेचा मोठा सामना या स्पर्धेचा खेळवला जाईल. तसेच सर्वांना विनंती असेल जे मेन स्टेज आहे आपले तिथे मात्र निमंत्रित मान्यवरच बसतील. बाकी जे कोणी बाहेरचे असतील त्यांना नम्र विनंती असेल कृपया आपण खाली बसायची व्यवस्था केलेली आहे आपली, तिथे आपण बसून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मात्र जे निमंत्रित मान्यवर असतील आमचे तेच ते स्टेजवरती बसतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चला इथे षटक क्रमांक 2ला सुरुवात होईल. कैफ बुरोनकर गोलंदाजी ट्रॅकवर तयार होतोय. प्रिन्सेस शकीला संघाचा नक्कीच एक महत्त्वाचा खेळाडू, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर. आतापर्यंतचा जर विचार केला गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरती त्याने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. दुसरं षटक असेल पॉवर प्लेचं षटक. बघूया प्रसाद आणि अमय्य कशा प्रकारे या षटकाचा सामना करतायत. पहिल्या षटकामध्ये 10 आले होते, यावेळी पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलंय. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल करतोय, एका धावेने समाधान मानावं लागेल. प्रसाद नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कैफ याच्या गोलंदाजीवरती काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. मात्र तिकडे लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होता, एका धाव्याने समाधान मानावं लागेल. अमय पालकर ऑन द स्ट्राईक असतील. नक्कीच मागच्या षटकाचा जर विचार केला एक ब्रँडेड षटका ठोकला होता त्यांच्या माध्यमातून. दुसरं षटक असेल पॉवर प्लेचे षटक आहे. 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलाय साई स्पोर्ट्सचा संघ. क्वालिफायर 2 मोठी मॅच, फायनलचं तिकीट पणाला लागलंय. बिग बॅटल आपण मैदानामध्ये पाहतोय. दोन्ही संघांमध्ये प्रिन्सेस शकीला आणि साई स्पोर्ट्स या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या इनिंगचा आपण खेळ पाहतोय प्रगतीपथावरती. कैफ बुरोनकर, अमय पालकर यावेळी हलका त्याने खेळलंय. चेंडू ट्रॅव्हल करतोय मुसद्दिक यांच्या हातामध्ये, एका धाव्याने समाधान मानावं लागेल. नक्कीच जर हा सामना बघितलं तर मुसद्दिकचं देखील जे षटक असेल ते महत्त्वाचं ठरेल प्रिन्सेस शकीला संघासाठी. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट, बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज आतापर्यंतच्या या टुर्नामेंटचा जर आपण पाहिला. मुसद्दिक फकी दाभोल गावातून बिलॉंग करतो आणि दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानावरती आपली छाप सोडली आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. कैफ बुरोनकर प्रसाद यावेळी देखील ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क आपल्याला पाहायला भेटत नाही. यावेळी मात्र चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय विकेट किपर मोहसिनजी बुरोनकर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. नक्कीच प्रिन्सेस शकीला संघाचा जेवढा प्रयत्न असेल तो म्हणजे जितकं प्रेशर टाकलं जाईल तितकं प्रेशर टाकावं लागेल साई स्पोर्ट्स संघावरती. आणि प्रेशर कशा प्रकारे टाकलं जाईल नक्कीच अर्थातच त्याच्यासाठी तुम्हाला विकेट घ्यावे लागतील, त्याच्यासाठी तुम्हाला डॉट चेंडू घ्यावे लागतील आणि त्याची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल कैफ याच्यावरती देखील. प्रसाद बघूया कशा प्रकारे पुढच्या चेंडूचा सामना करतोय कैफ याच्या. यावेळी बॅट स्लाइस झाली, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, प्रसाद आउट. कैफ परत एकदा आपल्या संघाला ब्रेक थ्रू देताना पाहायला भेटतोय. प्रसाद बॅक टू द पेव्हिलियन. पहिला झटका साई स्पोर्ट्स संघाला. नक्कीच एक मोठी विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केली कैफ याने. प्रसाद याला जावं लागेल परतून पेव्हिलियनमध्ये. प्रसादाची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहू शकता राहुल आगरे. ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स, ऑलराऊंडिंग प्लेयर आपल्याला पाहायला भेटतो या संपूर्ण स्पर्धेचा जर विचार केला. गोलंदाजी चांगल्या प्रकारची आपल्याला त्याच्यामधून पाहायला मिळाली. आता मात्र चांगली फलंदाजीची अपेक्षा असेल राहुल आगरे. नक्कीच कैफच्या गोलंदाजीचा जर विचार केला त्याच्याकडे पेस आहे, बाउन्स आहे, तो समोरच्या फलंदाजाला पेसने देखील बीट करू शकतो.
बघूया राहुल आगरे कशा प्रकारे सामना करतोय कैफ याच्या गोलंदाजीचा. महत्वाची लढत आपण पाहतोय मैदानामध्ये. यावेळी फटका सजलाय, चेंडूला सरळ पाठवले, कनेक्शन कसं आहे, प्रॉपर आहे, चेंडू ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी. सीमारेषेच्या बाहेर क्षेत्ररक्षक मला वाटतं लकी प्रेक्षकांनी कोणीतरी कॅच पकडली, त्याने यायचं कॉम्बॉक्सच्या दिशेने. आपण आपली जर्सी आणि 100 रुपयाचं कॅश प्राईज घेऊन जायचं आहे. काय फटकेबाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज लागली, चेंडू येतो निर्धाव. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते साई स्पोर्ट्स संघाची 18 या धावसंख्येपर्यंत. नक्कीच जो षटकार ठोकला होता राहुल आगरे याच्या फलंदाजीच्या माध्यमातून, उमेश कदम यांनी तो कॅच पकडलाय. साई देसाई सर, आपण जिथे कुठे असाल आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. साई देसाई सर, उमेशजी कदम, जीबा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून जे ट्रॉफी लावली गेली, जे बक्षीस लावलं गेलं होतं, अर्थातच एक जर्सी त्यांच्या माध्यमातून, आणि साई देसाई प्रोडक्ट्सकडून 100 रुपयाचं प्राइज ऑन झालं होतं. तेजसजी पवार यांच्या शुभ हस्ते ते प्राइज दिलं जाईल. उमेशजी यादव यांना विनंती असेल आपण हे प्राइज कलेक्ट करायचं आहे. जीबर फायबर यांच्या माध्यमातून एक जर्सी आणि देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज आपण पाहू शकता. उमेशजी यादव, लकी प्रेक्षक, सुंदर प्रकारे झेल पकडला गेला त्यांच्या माध्यमातून. एक जर्सी आणि 100 रुपयाचे मानकरी ठरत आहेत. त्यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन. इथे सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. अक्षय निवाते, पालघर एक्सप्रेस, मॅन फ्रॉम पालघर, अक्षय निवाते. बघूया अक्षय आणि अमय हे बॅटल मैदानामध्ये बघण्यायोग्य असेल. एका बाजूला पालघर एक्सप्रेस आहे, दुसऱ्या बाजूला दापोली एक्सप्रेस. मॅन फ्रॉम दापोली, द बिग मॅन अमय पालकर, अक्षय निवाते. बघूया कशा प्रकारे तिसऱ्या षटकाचा खेळ चालतोय अमय पालकर यांना. हो, यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न होता, वाईड वर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. इथे अंपायर इथे दंड ठोकवताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. अवांतर धावसंख्येने एका धावेने भर होते साई स्पोर्ट्सच्या संघासाठी. इथे वाईट दिला जातोय. सर्वांना विनंती असेल आपण आपला अंपायरचा डिसिजन मान्य करायचं आहे प्लीज. अनिकेत निवाते, मॅन फ्रॉम पालघर, नक्कीच त्याच अक्षय निवाते. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे साई स्पोर्ट्स संघाला. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल करतो 4 धावांसाठी. अमय पालकराच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. ये बड़ा खिलाडी है, बड़े मंच का बड़ा प्लेयर अमय पालकर. आतापर्यंत सातत्याने त्याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. महत्वाची लढत आपण पाहतोय. तसेच आदरणीय कोकण कृषी विद्यापीठचे आदरणीय सन्मान्य शेडगे साहेब यांना विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे नक्कीच षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आपण पाहतोय अक्षय निवाते याच्यावरती आक्रमण चढवलं जात आहे अमय पालकर याच्या माध्यमातून.
पहिला चेंडू फेकला गेला होता, अर्थातच तो वाईट बॉल होता. त्याच्यानंतर लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू सरळ त्या चेंडूला ट्रॅव्हल करवलं 4 धावांसाठी. पुढचा चेंडू यावेळी गतीने कुठेतरी बीट केले. रनआउटचा चान्स. हो हो हो, राहुल आगरेची मोठी विकेट येऊ शकली असती. रनआउटचा चान्स होता इथे. हाफ चान्स तुम्हाला क्रिएट करावा लागेल. जरा सामना जिंकायचा असेल, फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला नक्कीच इथे फिल्डिंगने एफर्ट्स द्यावे लागतील. राहुल आगरेची मोठी विकेट येऊ शकली असती. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 24 आहे धावसंख्येपर्यंत. नक्कीच थोडीशी मिसफिल्डिंग आपल्याला तिकडे पाहायला मिळाली. राहुल आगरे मोठी विकेट. मोठा मासा गळाला फसला असता, मात्र दोन्ही फलंदाज थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली होती क्रीजवरती. ॲट द एंड दोन्ही फलंदाज बॅटिंग क्रीजवरती सेफ असतील. राहुल आगरे आलेत ऑन द स्ट्राईक. बघूया अक्षय निवाते पालघर एक्सप्रेसचा कशा प्रकारे सामना करतायत. तिसरं षटक आपण पाहतोय, प्रगती पथावर आहे. महत्त्वाचा सामना, महत्त्वाची लढत, महत्त्वाचा मॅचमधील एक आपण पॉइंट म्हणू शकता. अक्षय निवाते यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय फायनलीच्या दिशेने. चेंडू टन बाउंड्रीच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. त्यांना विनंती असेल कृपया आपण या सामन्याचा आनंद स्टेजवरती बसून घ्यायचा आहे. मजिदजी चिकटे साहेबांना विनंती असेल, त्यांचा लगेच सत्कारही केला जाईल. कृपया आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवरती बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे मजिदभाई चिकटे साहेबांना. इथे मैदानामध्ये मला वाटतं प्लेयर इंजर्ड झालाय. चला फिजिओ आपण लवकरात लवकर मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे.
करण्यासाठी उतरलाय साई स्पोर्ट्सचा संघ. नक्कीच चांगल्या प्रकारची सुरुवात आपल्याला पाहायला भेटते. 15 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. नक्कीच मैदानामध्ये आपण पाहिलं स्वतःच्या म्हणजे गोलंदाजी करताना स्वतः अक्षय निवाते थोडासा इंजर्ड झाला होता, मात्र आता तो ठीक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही आपण त्याला पाहू शकता. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय राहुल आगरे. नक्कीच आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतोय. एक षटकारीन चौकार त्याच्या बॅटमध्ये आलाय. पुन्हा एकदा यावेळी डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी. आणि आणखीन एक प्रेक्षक काकाने विनंती असेल आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. कॉम्बॉक्स मध्ये यायचं काका, आपल्याला विनंती असेल. तुम्हाला जीबर फायबर कडून टी शर्ट आणि देसाई डेव्हलपर्स यांच्याकडून 100 देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे, ते तुम्ही घेऊन जायचं आहे. अमय्य पालकर यांच्याकडून पण तुमच्यासाठी कॅच प्राइज असेल. ओ हो, यावेळी चेंडू पुन्हा ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स इंटू द फॅन्स 4 धावांसाठी. काय फटकेबाजी आपण पाहतोय. राहुल आगरे आपल्या मैदानामध्ये वर्षाशेव गाजवताना पाहायला भेटतोय. बॅक टू बॅक 1 षटकार आणि चौकार, बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. बाजी आपण पाहतोय. पूर्णपणे गेमचा जो मोमेंटम आहे तो आपल्या संघाच्या बाजूने केलाय राहुल आगरेचा. जर विचार केला, काय फटकेबाजी आपण पाहतोय. षटकार आणि चौकारामध्ये डील करतोय. यावेळी पॉइंटच्या हातामध्ये चेंडूला ट्रॅव्हल करवलंय, हलक्या त्याने पुश केलं होतं. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंटच्या हातामध्ये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 39 धावसंख्येवरती. काका तुम्ही तुमचं कॅश प्राइज आणि जर्सी घेऊन जायचं तुम्हाला विनंती असेल. चला, इथे समीकरणामध्ये बदल होतोय. उर्वरित 12 चेंडूंमध्ये देसाई प्रोडक्ट यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील तुमच्यासाठी आहे. सन्माननीय रामचंद्र मांडवकर सरजी. ओ हो, यावेळी काय फटका खेळलाय. देखणीय फटका आपल्याला पाहायला भेटलाय. राहुल आगरे मजिदभाई आणि समदभाई चिकटेजी जीबरचे मालक यांना विनंती असेल आपण जर्सी प्रदान करायचे रामचंद्रजी मांडवकर यांना. काय फटका आपण पाहिलाय. राहुल आगरे कोणत्या गोलंदाजाला षटकार मारलाय. मुसद्दीक फकी द बेस्ट इकॉनॉमिकल बॉलर ऑफ द टुर्नामेंट याच्यावरती आक्रमण चढवलंय. काय देखणीय फटका होता तो. त्याच्यानंतर लगेचच गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. 1 हिट दूर आहे
साई स्पोर्ट्स फायनल मध्ये जागा पक्की करण्यापासून यावेळी फटका आलाय. साई स्पोर्ट्स फायनल मध्ये दाखल होतो.